नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मंडळी, उद्या 18 नोव्हेंबरला असं खास महत्व आहे. उद्या सोमवार आणि उद्या जी संकष्ट चतुर्थी आली आहे तिला सुद्धा विशेष महत्व आहे. कारण ही चतुर्थी जी आहे ती कार्तिक महिन्यातली चतुर्थी आहे. वर्षातल्या 12 संकष्ट चतुर्थी येत असतात, पण सध्या कार्तिक महिना सुरू आहे आणि देवाच्या भक्तीसाठी हा महिना अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण कार्तिक महिन्यामध्ये जी संकष्टी येते त्या संकष्टीला आपण गणाधीप संकष्ट चतुर्थीचं व्रत म्हणत असतो. आणि हे जे व्रत आहे हे अगदी जुनी परंपराचं हे व्रत आहे. अनेक जण हे व्रत अगदी मनोभावे करत असतात. स्कंद पुराणानुसार या तिथीला गणेशाच्या विशेष उपासनेसह उपवास केल्याने आपल्या ज्या अडचणी आहेत किंवा आपली जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या सुद्धा करिअर मधल्या अभ्यासातल्या ज्याही समस्या आहेत त्या समस्या दूर होत असतात. असंच प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी उद्या आपल्या मुलाला ज्याही करिअरच्या समस्या आहेत, नोकरीच्या समस्या आहेत, अभ्यासात लक्ष लागत नाही, मुलं अभ्यासच करत नाही, ऐकत नाही, या अनेक समस्या प्रत्येक आईला येत असतात. त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला उद्या अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे गणाधीप संकष्ट चतुर्थी आली आहे. या संकष्ट चतुर्थीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. तो कसा करायचा ते जाणून घेऊ. त्यापूर्वी आपण जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा. बघा मंडळी, वर्षातल्या 12 संकष्ट चतुर्थी येत असतात, पण ती ज्या महिन्यामध्ये येते त्या महिन्याला असं खास विशेष महत्व असतं. आणि असंच हा महिना म्हणजे कार्तिक महिना म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि या कार्तिक महिन्यामध्ये ही गणाधीप संकष्ट चतुर्थी आली आहे, तिला सुद्धा विशेष महत्व आहे. आता कार्तिक महिन्यामध्ये आपण जर या गणपतीची विशेष सेवा केली तर आपल्या मुलांना याचं निश्चित फळ भेटत असतं. आपल्या ज्याही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होत असतात. असंच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नावाप्रमाणे साधकाच्या सर्व संकटाचा नाश करणारी मानली जाणारी ही संकष्टी आहे. कारण या संकष्टी चतुर्थीला आपण अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा आपण ते बघू. बघा मंडळी, संकष्ट चतुर्थीचा उपवास जो आहे ते अनेक भक्त अगदी मनोभावे करत असतात. कोणी फराळ करून उपवास करतं, तर कोणी निरांकार, तर कोणी फळाहार घेऊन सुद्धा करत असतं. तुम्हाला जसे तब्येतील झेपेल तसं तुम्ही करू शकतात. आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असणार आहे. असं एक हिंदू धर्मातलं असं एकही घर नाही की त्याच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नाही. नसेल ठीक आहे, तुमच्याकडे सुपारी असेल, तुम्ही सुपारी सुद्धा गणपती मानून तामणामध्ये ठेवायचं आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी. त्यानंतर तामणामध्ये आपल्याला त्यात ठेवून थोडेसे खाली अक्षता टाकायचे. अक्षतावरती मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे. फूल असेल, फूल सुद्धा तुम्ही खाली टाकू शकतात. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने आपल्याला जे गणपती बाप्पा आहे त्यांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला जर अथर्वशीर्षाचं पठण तुम्ही करू शकला अतिशय उत्तम. नसेल ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर थोडंसं पंचामृत किंवा तुमच्याकडे दूध असेल त्या दुधाने पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत तुम्हाला स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ जल घेऊन त्यांनी परत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसायची आहे. देवघरात जागा असेल देवघरात ठेवा किंवा तुमच्याकडे छोटासा पाट चौरंग असेल त्यावर लाल कपडा तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर जी गणपतीची बाप्पाची मूर्ती आहे ती आपल्याला तिथं ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या गणपती बाप्पाला फुलं, लाल कलरची जी फुलं असेल जास्वंदाची, ती गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे, ती अर्पण करा. त्यानंतर धूप, दीप, गंध, अक्षदा, फुल अर्पण करायचं आहे. दुर्वा असेल अतिशय उत्तम, गणपती बाप्पाला दुर्वा सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मिठाई असेल मिठाई चालेल. आता मोदकाचा जो नैवेद्य आहे तो आपल्याला संध्याकाळी आपण दाखवणार आहोत, त्यामुळे तुम्ही दुपारी किंवा सकाळी खूप गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर उपाय काय करायचा. आता बघा, नुकतीच दिवाळी झाली. दिवाळीच्या पंथी ज्या आहेत त्या आपल्या सर्वांकडे असणार आहे. असं आता एकही घर नाही की माझ्याकडे ताई पंथी नाही, असं होऊ शकत नाही. तुमच्याकडे पंथ्या असणार आहेत. आता पंथ्या ज्या आहेत त्या आम्ही वापरलेल्या आहेत किंवा त्यात आम्ही जे दिवा आहे तो लावलेला आहे. मग ती पंथी घ्यायची का चालेल. ती पंथी जी आहे ती तुम्ही स्वच्छ धुवून घ्या, थोडीशी सुकून घ्या. त्यानंतर आपल्याला ती पंथी घेतल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. आता पंथी नसेल तर कोणत्याही धातूचा दिवा चालेल का. चांदी, तांब, पितळ नाही. आपल्याला हा जो उपाय आहे हा कार्तिक महिन्यात आले आहे, म्हणजे नुकतीच दिवाळी सुद्धा झालेली आहे. आणि हा उपाय आपल्याला मातीच्या पंथीत, जी मातीची पंथी आहे त्यातच करायचं आहे. त्यामुळे आपल्याला तो मातीची पंथीच घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला स्टीलचं, पितळाचं, तांब्याचं ताट घ्यायचं आहे. प्लॅस्टिकचं घेऊ नका. प्लॅस्टिकची जी भांडी असतात, वस्तू असतात, त्याने निगेटिव्ह एनर्जी जास्त येत असते. आपल्याला आपल्या मुलांमधली, आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी दूर करायची आहे. त्यामुळे आपल्याला पितळाचं, स्टीलचं किंवा तांब्याचं ताट घ्यायचं आहे, तांबण घ्यायचं आहे. त्यानंतर त्या तांबणामध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. थोडंसं कुंकू घ्या, ओलं करून घ्या आणि त्यांनी स्वस्तिक काढा. स्वस्तिक काढल्यानंतर जी पंथी आहे ती पंथी मोठी घ्या. आता मोठी का घ्यायची, कारण आपल्या जे आपण त्यात तेल घालणार आहोत किंवा जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तो दिवा अगदी संध्याकाळपर्यंत किंवा पूर्ण संकष्टी चतुर्थी म्हणजे पूर्ण सोमवारपर्यंत
अगदी मंगळवारची सकाळी येईपर्यंत तो जर चालला अतिशय उत्तम. त्यामुळे थोडीशी पंती जी आहे ती थोडीशी मोठी घ्या. त्यानंतर पंती घेतल्यानंतर ती पंती आपण ज्या स्वस्तिक काढलं त्या तामणामध्ये ठेवायची आहे. थोडेसे खाली अक्षता टाकू शकले टाका. त्यानंतर ती पंती आपल्याला त्यात ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तुमच्याकडे जेही तेल असेल ते घाला. त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मंडळी तुम्हाला या उपायासाठी पिवळी मोहरी लागणार आहे. अगदी जे देवाचं ज्या वस्तू आहेत जिथे मिळतात तिथे आपल्याला पिवळ्या रंगाची जी मोहरी आहे ती मिळून जाईल. आणि पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घरात ठेवणं गरजेचं आहे, कारण पिवळी मोहरी ही लक्ष्मीसाठी अतिशय महत्वाची आहे. ज्या घरामध्ये पिवळी मोहरी आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते. त्यामुळे थोडीशी पिवळी मोहरी, अगदी चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला दिव्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपल्या मुलाला नजर बाधा झाली आहे किंवा नजर दोष लागलेला आहे म्हणून मुलाचा अभ्यासात लक्ष लागत नाही. आता आपली स्वतःची सुद्धा कधी कधी आईची नजर सुद्धा मुलाला लागत असते. त्यामुळे आपल्याला जे 5 मिरे आहे ते मिरे घ्यायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. मिरे जे आहे काळे मिरे आपण जे मसाल्यामध्ये वापरतो त्यांनी नजर दोष दूर होतात. जी मुलाला नजर लागली आहे ती नजर सुद्धा कमी होत असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलाला किंवा आजूबाजूची जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्यामुळे मुलाची प्रगती होत नाही किंवा मुलगा अभ्यास करत नाही. तर त्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर हा आजूबाजूची पूर्ण निगेटिव्ह एनर्जी दूर करतो. त्यामुळे आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर एक 10-15 रुपयापर्यंत जिथे पूजेचे साहित्य भेटत तिथं तुम्हाला जो भीमसेनी कापूर आहे तो मिळून जाईल. भीमसेनी कापुराचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे, ते दिव्यात टाकायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर गणपती बाप्पाला सांगायचं आहे, हे गणपती बाप्पा माझ्या मुलांचं रक्षण कर, माझ्या मुलाच्या ज्या करिअरमधल्या अडचणी आहेत त्या करिअरमधल्या अडचणी दूर कर. माझा मुलगा शाळेत जातो, अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा अभ्यास करत नाही, त्याचा अभ्यासात लक्ष लागू दे, असं त्या दिव्याला गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे, सांगायची आहे, हात जोडायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. परत एकदा विधिवत नमस्कार करायचा आहे. घरात मुलगा असेल, छोटा मुलगा तो जो शाळेत जातो किंवा मुलाच्या काही करिअरमध्ये अडचणी आहे, मोठा मुलगा तोही असेल तर त्या दिव्याला नमस्कार करायला सांगा. तो जर घरी नसेल ठीक आहे, पण जर असेल तर त्या दिव्याला नमस्कार करायला सांगा. त्यानंतर मुलाला जर अथर्वशीर्ष येत असेल तर तुम्ही त्यांना अथर्वशीर्ष त्यांच्याकडून तुम्ही पाठ करून घ्या, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचं दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या ज्याही करिअरच्या अभ्यासाच्या ज्या समस्या आहेत त्या दूर होत असतात. आणि संकष्टीला जर आपण हा उपाय केला तर याचं निश्चित फळ आपल्या मुलांना भेटत असतं. त्यानंतर त्यांना जर अथर्वशीर्षाचं पठण किंवा अथर्वशीर्ष येत नसेल तर तुम्ही त्याच्या जवळ बसा, त्याच्या डोक्यावर हात ठेवा. आता तुम्हाला येत नसेल तर युट्यूबला लावा, दोघंही श्रवण करा. श्रवण करताना तुम्ही मन विचलित होऊ नये किंवा इकडे तिकडे लक्ष जाऊ नये म्हणून ओम गण गणपतीच नमः या मंत्राचा जप करा आणि पूर्ण अथर्वशीर्ष मुलाला श्रवण करायला लावा. एकदा ऐकेल, दोनदा ऐकेल, तीनदा ऐकेल, पण चौथ्यांदा मुलाचं जे अथर्वशीर्ष आहे ते पाठ होऊन जाईल. अथर्वशीर्ष ज्या मुलाला येतं त्या मुलाचे उच्चार स्पष्ट असतात. त्यानंतर जेही मुलगा रोज अथर्वशीर्षाचं पठण करतं त्याने जेही वाचलं ते त्याच्या लक्षात राहत असतं. असं अतिशय महत्वाचं आणि अतिशय बुद्धिवर्धक हे स्तोत्र आहे. त्यामुळे तुम्ही मुलांकडून हे स्तोत्र रोज पठण करूनच घ्या. संकष्ट चतुर्थीला तर कराच, पण जर रोज केलं तर याचे निश्चित तुम्हाला फायदे भेटणार आहेत. बघा, अगदी साधा सोपा उपाय होता, मला तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.